शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. शेतकरी हैराण. ई-पीक पाणी ॲपवर पिकांची नोंद करण्यासाठी सर्व्हर डाऊनची अडचण. प्रशासनाने लक्ष देऊन ॲपमध्ये दुरुस्ती करण्याची केली मागणी. मोठी बातमी. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होणार, मुख्यमंत्री घोषणा करणार. बड्या मंत्र्यांनी दिली माहिती. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत भाष्य केलं होतं. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील, असं भरणे यांनी म्हटलं होतं. संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील, असं मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. कांदा अनुदान योजना 7/12 वर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना 28 कोटीचे अनुदान. राज्य सरकारने 2022-23च्या कांदा अनुदान योजनेअंतर्गत फेरछाननीनंतर 14,661 शेतकऱ्यांना पात्र ठरवले असून त्यांना 28 कोटी 32 लाख रुपयांचे अनुदान वितरित होणार आहे. प्रति क्विंटल 350 रुपये दराने आणि जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल. जायकवाडीच्या अवकेत विसर्गात वाढ. मागील महिन्यात 31 जुलैला जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर पाण्याची आवक जसजशी कमी होत गेली तसतसा विसर्ग घटवून तो थांबवण्यात आला होता. राज्यात पावसाचा जोर कमी झाला तरी काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पाऊस हजेरी लावत आहे. पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर बहुतांशी भागात ढगाळ हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे. कोकण घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज. विदर्भात 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता. 3,000 महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. फेडरेशनची नोंदणी. महिलांसाठीची एकही योजना बंद करणार नाही. रशियन तेल खरेदीवर भारत ठाम. अमेरिकेच्या दबावाला जुमानणार नाही, राजदूत विनय कुमार. ड्रीम 11चा करार अखेर संपुष्टात. रिअल मनी गेम्सवर गदा आल्याने निर्णय. 358 कोटीचा करार रद्दबातल.